क्रमांक 7 पाहत आहोत. समान पद ओळखणे. समान असलेलं पद आपल्याला ओळखायचे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण सर्व घटकांचे व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आपण जर YouTube चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाठीमागचे सर्व व्हिडिओ पहा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरू करूया घटक क्रमांक 7 समान पद ओळखणे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारामध्ये प्रश्न आकृती दिलेली असते आणि या प्रश्न आकृतीशी जुळणारी तंतोतंत जोडायला एक पर्यायामधून आपल्याला आकृती ओळखावी लागते. म्हणजे प्रश्नाकृतीमध्ये जी आकृती आहे तशी सेम टू सेम म्हणजे तंतोतंत जोडणारी आकृती या पर्यायातून आपल्याला ओळखायची असते. तर अशा प्रकारचा हा प्रश्नाचं स्वरूप आहे समान पद ओळखणे. म्हणजे प्रश्नाकृतीमध्ये जे आहे त्याच पद्धतीने तंतोतंत कोणता पर्याय जुळतो तो पर्याय ओळखणे. चला तर मित्रांनो, आपण सुरू करूया घटक क्रमांक 7 समान पद ओळखणे. आणि त्यामध्ये आपण काही प्रश्न घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आधी आपण प्रश्नाकृती काढून घेऊया. प्रश्नाकृती काढून घेऊया आधी. प्रश्न क्रमांक 1. प्रश्नाकृतीमध्ये बघा अशा स्वरूपाचे काही चिन्ह असतात. काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह असतात आणि चिन्हासोबतच काही खुणा पण असतात त्या ठिकाणी केलेल्या आणि आपल्याला त्यामधून योग्य असा पर्याय ओळखायचा असतो. आता बघूया विद्यार्थी मित्रांनो, ही आहे आपली प्रश्नाकृती. पुन्हा याला अशी खाली एक रेषा आहे, पुन्हा इकडे एक रेषा आहे आणि पुन्हा या बाजूला एक रेषा. तर ही आपली प्रश्नाकृती आहे. आता आपल्याला 4 पर्यायामधून तंतोतंत जोडणारा पर्याय ओळखायचा. आपण आधी हे पर्याय काढून घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षामध्ये येईल. पुन्हा एक तुम्ही तुमच्या वहीमध्ये काळजीपूर्वक अशा प्रकारचे निरीक्षण करा. काळजीपूर्वक अशा प्रकारची आकृती काढून घ्या. बघा इकडे एक पर्याय क्रमांक 1 मध्ये असा एक पर्याय आहे. त्यामध्ये सुद्धा असे 2 डोळे आहेत. त्यामध्ये अशा प्रकारची एक रेष आहे खालीपर्यंत आलेली. पुन्हा एक आडवी रेष आहे. पुन्हा त्या ठिकाणी अशा प्रकारची रेष आहे आणि पुन्हा एक आडवी अशी रेष आहे. पुन्हा या ठिकाणी सुद्धा अशी एक आडवी रेष आहे. हा आहे पर्याय क्रमांक 1. आता पर्याय क्रमांक 2 कडे जाऊया. पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा अशा प्रकारची एक आकृती आहे. तिला 2 डोळे आहेत असं म्हणूया आपण. तिच्या डोक्यावर 2 अशा प्रकारचे केस आहेत त्या आकृतीच्या डोक्यावर. आणि परत एकदा अशा प्रकारचे खालचा भाग आहे त्या आकृतीचा तोही आपण या ठिकाणी काढून घेऊया. पर्याय क्रमांक 2 अशा प्रकारे. पुन्हा या साइडने पर्याय क्रमांक 3 कडे जाऊया. 3 मध्ये सुद्धा आकृती आपण अशी काढून घेऊया. त्यामध्ये सुद्धा एक आकृती आहे. त्याच्या डोक्यावर 2 केस आहेत किंवा तुरी आहेत म्हणजे आपण 2 डोळे आहेत. अशा प्रकारचा खालचा भाग आहे. त्यानंतर असा एक आडवा एक भाग आहे आणि अशा प्रकारे पुन्हा खाली भाग आहे. आकृती क्रमांक 3 आहे. आता आकृती क्रमांक 4 कडे जाऊया. आकृती क्रमांक 4 मध्ये सुद्धा अशाच प्रकारचं आकृती आहे. 2 डोळे आहेत. वर डोक्यावर 2 केस आहेत किंवा त्याला आपण काही अजूनही काही शब्द वापरू शकतो. तुरी आहेत म्हणून आपण मोरासारखे असे आधी मानवी आकृती सारखे दिसते म्हणून आपण त्याला केस म्हणलेले आहे. पुन्हा खालचा भाग काढून घेऊया आपण. अशा प्रकारचा भाग आहे आणि अशा प्रकारचा हा एक भाग. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो बघा या आकृतीमध्ये आपल्याला
प्रश्नाकृती दिलेली आहे ती अशी. निरीक्षण करायचं आणि या आकृतीशी जुळणारी तंतोतंत जुळणारी आकृती शोधायची. मग निरीक्षण करताना बघा त्या ठिकाणी काय काय आहे. अशा प्रकारचे एक वर्तुळ आहे, त्याच्यामध्ये 2 डोळे आहेत, 2 केस आहे, असा खालचा भाग आहे आणि इकडच्या बाजूला हे दोन्ही भाग असे वळलेले आहेत किंवा कललेले आहेत. अशा प्रकारची आकृती ज्या ठिकाणी असेल पर्यायामध्ये तो पर्याय आपला उत्तर असेल. बघा आता बरोबर सगळीकडे वर्तुळ आहे, 2 डोळे सगळीकडेच आहेत, 2 तुरे बघा किंवा 2 केस बघा. इथे 1 केस आहे, इथे 2 केस आहेत, तिकडे 2 आहेत, तिकडे 2 आहेत. खालचा भाग बघा, हा पूर्ण असाच आहे सगळ्या आकृतीमध्ये. हा एक इकडचा पाय बघा, तोही जवळपास सगळीकडे सारखाच आहे. हा पाय बघा, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, तिथे नाही, तिथे नाही. पण या 2 आकृतीमध्ये हाही खालचा भाग आहे. परंतु या आकृतीमध्ये वरचा एक केस कमी आहे, म्हणजे ही आकृती येऊ शकत नाही. तर राहिली ही आकृती. म्हणजे तंतोतंत जुळणाऱ्या आकृतीमध्ये आपल्या या प्रश्नाची अचूक आकृतीचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 ची आकृती ही या प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या आकृत्यांमध्ये अशा प्रकारचे प्रश्न असतात, अतिशय सोपे असतात आणि फक्त आपल्याला अचूक अशा प्रकारचं निरीक्षण करायचं असतं. आणि अचूक अशा प्रकारचं निरीक्षण करून आपण या प्रश्नाची उत्तरं अगदी सहजपणे, काही फारसा आपल्या विचार न करता किंवा काही फारशी अडचण न येता आपण सहजपणे या प्रश्नांची उत्तरं काढू शकतो. मित्रांनो, पुढचा प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्नाकृतीमध्ये बघूया काय आहे ते. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाकृतीमध्ये अशी एक आकृती आहे. या आकृतीमध्ये पुन्हा अशा 2 आडव्या रेषा आहेत. त्याला दोन्ही साईडला असे बाण आहेत, 2 बाणाच्या रेषा आहेत 2 आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे पुन्हा उभ्या रेषा आहेत. बघा, त्याला पुन्हा असं बाण केलेलं, म्हणजे 3 बाणाच्या रेषा आहेत, 3 बाण. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायामधून ओळखायची. आधी आपण पर्याय मांडून घेऊया. पर्याय पहिला मांडून घेऊया आधी. पर्याय पहिला, अशा प्रकारचे 2 या ठिकाणी बाण आहेत. त्यानंतर पहिल्या पर्याय आपण घेतो. पुन्हा मध्ये 2 अशी बाण आहेत. पर्याय 2 बघा. दुसऱ्या पर्यायाची आकृती सुद्धा आपण अशा प्रकारे काढून घेऊया. काळजीपूर्वक तुमच्या वहीमध्ये तुम्ही आकृती काढू शकता. काळजीपूर्वक अशा प्रकारचं निरीक्षण करू शकता तुम्ही की कोणती आकृती आहे. 1 2 3 अशा आडव्या रेषा आहेत, बाण आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा असे उभे 2 बाण आहेत, उभे असलेले 2 बाण आहेत. पर्याय क्रमांक 3 कडे जाऊया. पर्याय क्रमांक 3 ची आकृती बघा, काढून घेऊया. तुमच्या वहीमध्ये पण काढा, जशी जमेल तशी. त्यामध्ये बघा असा एक बाण आहे, पुन्हा खाली दुसरा बाण आहे, पुन्हा याच्यामध्ये सुद्धा असे उभे बाण आहेत. 1 2 3 4 आहेत. पुढची आकृती बघा विद्यार्थी मित्रांनो, ती काढून घेऊया आपण. पर्याय क्रमांक 4 ची आकृती. पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा
याच्यात सुद्धा असे दोन बाण आहेत, बाणाच्या रेषा आहेत दोन, आणि याच्यामध्ये पुन्हा 1 2 आणि 3, पुन्हा 3 बाणाच्या रेषा आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे की प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती कोणती आहे. म्हणजे प्रश्न आकृतीला बघायचं, निरीक्षण करायचं आणि निरीक्षण करून या पर्यायामधून योग्य ती तंतोतंत जुळणारी आकृती शोधायची. आता काय सरळ सोपं आहे, 2 आडवे बाण आहेत आणि 3 उभे बाण आहेत. मग 2 आडवे आणि 3 उभे, याच्यात काय 2 2च आहे. याच्यामध्ये काय उभे 2 आहेत आणि आडवे 3 आहेत. पण आपल्याला पाहिजे आडवे 2 आणि उभे 3, म्हणजे ही नाही. आता याच्यामध्ये बघा उभे 4 आहेत, म्हणजे ही पण आकृती आपली होणार नाही तंतोतंत जुळणारी. मग या आकृतीमध्ये बघा, या आकृतीमध्ये बघा आडवे 2 बाण आहेत आणि उभे 3 बाण आहेत. म्हणजे ती आकृती या प्रश्नाकृतीशी जुळणारी तंतोतंत जुळणारी आकृती ठरते. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 ची आकृती ही या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या तंतोतंत जुळणाऱ्या पर्यायामध्ये आपल्याला प्रश्नाकृतीमध्ये किंवा प्रश्नाकृतीच्या आकृतीमध्ये जे काही भाग दिलेले आहेत, मग कोण असतील, काही संख्या असतील, काही अक्षर असतील, काही उलटसुलट असतील, तर या सगळ्या बाबींचा आपल्याला काळजीपूर्वक विचार करावा लागतो आणि काळजीपूर्वक विचार करूनच आपल्याला अशा प्रकारे या प्रश्नाचं अचूक उत्तर काढता येतं. आता बघा, दुसरी आकृती साधारणतः याच प्रकारची आहे. त्याच्यामध्ये अशाच प्रकारची आकृती असल्यामुळं आपण हे जे काही चौकोन आहेत ते आधी त्या ठिकाणी मांडून घेतलेले आहेत. बघा, पुढचा आकृतीचा क्रमांक घेऊया आपण, तिसरा क्रमांक. बघा विद्यार्थी मित्र, आता या आकृत्या आपण आधी काढून घेऊया. आधी आपण प्रश्नाकृती काढूया. प्रश्नाकृतीमध्ये बघा, यामध्ये अशा प्रकारची आकृती आहे. या आकृतीचे 2 असे समान भाग केले आणि पुन्हा याचे सुद्धा 3 असे समान भाग केले. आणि पहा, अजून या ठिकाणी डॉट आहे, डार्क बिंदू आहे, डार्क वर्तुळ म्हणून आपण काही म्हणत त्याला, या ठिकाणी आहे पहिल्या आकृतीमध्ये अशा प्रकारे. आता पहा, काळे ठिपके या ठिकाणी दिलीत आपण. आता या पर्यायाकडे जाऊया आपण. पर्यायामधल्या सुद्धा आकृती आपण काढून घेऊया. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 ची आकृती बघा, 2 समान भाग आहेत, पुन्हा 3 याचे समान भाग केले. याच्यामध्ये सुद्धा काळे ठिपके आहेत, 1 2 आणि अजून एक तिसरा ठिपका, हा एक काळा ठिपका इथे आहे. दुसऱ्या पर्यायाने जाऊया. दुसऱ्या पर्यायाची सुद्धा आकृती आपण आधी मांडून घेऊया या ठिकाणी. त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची आकृती आहे. त्या आकृतीचे सुद्धा 2 समान भाग केले, पुन्हा 3 असे उभे भाग केले आणि त्याच्यामध्ये ठिपके पण आहेत, 1 2 आणि इकडे 3 ठिपके आहेत. पर्याय क्रमांक 3 कडे जाऊया. पर्याय क्रमांक 3 ची जी आकृती आहे ती सुद्धा आपण काढून घेऊया. पर्याय क्रमांक 3 ची आकृती पहा, 1 2 3 असे भाग केले. परत त्यामध्ये 3 ठिपके आहेत, 1
2 3 ठिपके आहेत. पर्याय क्रमांक 4 कडे जाऊया. 4च्या आकृतीमध्ये सुद्धा अशाच प्रकारची आकृती आहे. तिथे सुद्धा असे 2 समान भाग केले, पुन्हा त्याचे 3 भाग केले आणि त्याच्यामध्ये पुन्हा 3 काळे ठिपके आहेत. 1 2 आणि 3 अशा प्रकारचे 3 काळे ठिपके असलेली पर्याय क्रमांक 4 ची आकृती. आता बघा सगळीकडे अशा प्रकारची आकृती आहे. असे 6 डबे त्या ठिकाणी केलेले, 6 बॉक्स आहेत. 1 2 3 4 5 6 बॉक्स. 3 ठिपके आहेत, इथे 3 ठिपके आहेत, इकडे 3 ठिपके आहेत, इथे 3 ठिपके आहेत, इथे 3 आहेत, इथे 3 आहेत. परंतु हे 3 ठिपके नेमके कोणत्या बॉक्स मध्ये आहेत, किंवा हे 3 ठिपके नेमके कोणत्या घरामध्ये आहेत, किंवा हे 3 ठिपके नेमके कोणत्या बाजूला आहेत, खाली किती आहेत, वर किती आहेत, कोणत्या चौकोनामध्ये आहेत, हे आपल्याला काळजीपूर्वक निरीक्षण करणं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता बघा, या डाव्या कोपऱ्यामध्ये एक, उजव्या कोपऱ्यामध्ये एक आणि खाली सेंटरला एक आहे. आता या ठिकाणी बघा डाव्या कोपऱ्यामध्ये नाही, म्हणजे ही आकृती गेली आपली, उत्तर येऊ शकत नाही. आता या आकृतीचं निरीक्षण करा. डाव्या कोपऱ्यामध्ये एक, उजव्या कोपऱ्यामध्ये एक, मध्यभागामध्ये ही आकृती येऊ शकते. इकडे पहा, खालच्या बाजूला 3 आहेत, म्हणजे ही आकृती येणार नाही. आता या आकृतीमध्ये बघा, डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे आणि वर आहे, परंतु उलट झालेले आहे. हे वरच्या डाव्या बाजूला, वरच्या उजव्या बाजूला आणि हा जो ठिपका आहे ना तो इथं मध्ये आहे. म्हणजे ती आकृती जी आहे ती सुद्धा आपली या प्रश्नाचं उत्तर येऊ शकत नाही. तर या प्रश्नाची तंतोतंत जुळणारी आकृती होईल पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हा या आकृतीचा तंतोतंत जुळणारा पर्याय आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीमध्ये तंतोतंत जुळणारी आकृती ही पर्याय क्रमांक 2 असेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आता मला सांगा की याच्यामध्ये तुम्हाला काही आवड वाटते का? उलट खूप सोपं आहे की तंतोतंत जसं तसं बघायचं. याच्यामध्ये टिंब कुठे आहे, त्याच्यामध्ये ठिपका कुठे आहे, याची दिशा कोणती आहे, त्याची दिशा कोणती आहे, उजव्या दिशेला आहे का डाव्या दिशेला आहे, मध्य भागामध्ये आहे का अजून कुणीकडे आहे, हे जर तुम्ही लक्षपूर्वक काळजीपूर्वक निरीक्षण करून पाहिलं तर मला वाटते हे प्रश्न अतिशय सोपे आहेत. आणि या प्रश्नाचे जे गुण आहेत ना ते तुम्हाला पैकीच्या पैकी मिळतील. पण अट एवढीच आहे की तुम्ही त्याचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं पाहिजे. आणि जर तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर मला वाटते या प्रश्नामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढची आकृती घेऊया. आकृती क्रमांक 4 ची बघा, अशाच प्रकारची ते आकृती आहे म्हणून मी हा भाग काय मोडलेला नाही. याच्यामध्ये बघा एक असे आकृती बघा, प्रश्नाकृतीकडे बघा. आता प्रश्नाकृतीमध्ये अशा प्रकारचे 3 कोन आहेत. 3 या ठिकाणी प्रत्येक रेषा अशा बाणाच्या रेषा आहेत. 3 आहेत या बाणाच्या रेषा. पर्यायकडे जाऊया. बाणाच्या रेषा आहेत पर्याय 1 मध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या आहेत. आई बाण आहे, आई बाण आहे. मधल्या रेषेला काही बाण नाही दिले त्यांनी, कारण तो पर्याय आहे 1. पर्याय दुसऱ्याकडे जाऊया. दुसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे बाणाच्या रेषा आहेत. 1 2 आणि 3. पुन्हा तिसऱ्या पर्यायाकडे जाऊया. तिसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या 3 रेषा आहेत, त्याला मी बाण लावलेला नाही. आणि चौथ्या पर्यायाकडे जाऊया. तिथे सुद्धा अशा प्रकारच्या रेषा आहेत. 1 बाण आहे, खाली 1 बाण आहे आणि इथे सुद्धा एक बाणाचं अर्धवट काढलेलं चिन्ह आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्नामध्ये दिले की तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. तंतोतंत आता सरळ आहे. 3 रेषा आहेत, 3 बाणाच्या रेषा आहेत. या ठिकाणी 3 रेषा आहेत, त्या ठिकाणी 3 रेषा आहेत, त्या ठिकाणी 3 रेषा. पण बाणाच्या रेषा महत्वाचं. इथं बाण आहे, इथं बाण आहे, इथं बाण. आता इथं बाण आहे पण इथं बाण नाही, म्हणजे या आकृती आपली येणार नाही. इथे बाण आहे, इथे बाण आहे, इथे बाण आहे, ही आकृती येऊ शकते आपली. बघा याला तर बाणच नाही, म्हणजे ही आकृती येणार नाही. याला 3 रेषा आहेत पण 3 बाणाच्या ऐवजी इथं अर्धवट बाण आहे. म्हणजे अर्धवट बाण आहे का हे आपल्याला पाहावं लागतं.
आकृती आपली येईल पर्याय क्रमांक 2. म्हणजे या प्रश्नाची तंतोतंत जुळणारी जी आकृती असेल ती असेल पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र या प्रश्नामध्ये बाणाचे चिन्ह, बाणाच्या रेषा आणि बाणाच्या रेषा बरोबर तीनच बाण. आता अशा प्रकारचं निरीक्षण जर आपण केलं तर या आकृत्यांमध्ये आपला प्रश्न चुकू शकत नाही याची मला पूर्ण खात्री आहे. कारण आपण योग्य निरीक्षण जर केलं तर या प्रश्नांमध्ये आपला वेळही वाचेल आणि पटकन आपल्याला त्याचं उत्तर सापडेल. पुढची सुद्धा आकृती अशा प्रकारची आहे, त्यामुळे आपण हे चौकोन कायम ठेवले. बघा आता या ठिकाणी इंग्रजी मुळाक्षर दिले ए बी सी आणि डी. ए बी सी डी पर्याय कडे जाऊया. ए बी ए बी सी ए बी सी डी. बघा ए बी सी डी दिले त्या ठिकाणी सुद्धा पर्याय क्रमांक 2 कडे जाऊया. ए बी ए बी सी आणि डी. पर्याय 3 कडे जाऊया. ए बी सी आणि डी. 4 कडे जाऊया. पर्याय क्रमांक ए बी सी आणि डी. आता बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ए बी सी डी हे इंग्रजी मुळाक्षरे आपल्याला दिलेले आहेत. आता प्रश्न आकृतीमध्ये खूप सोपा आहे. ए हा कॅपिटल आहे, बी स्मॉल आहे, सी स्मॉल आहे आणि डी स्मॉल आहे. एवढंच निरीक्षण करायचं आपल्याला. पहिला अक्षर कॅपिटल, दुसरा स्मॉल, तिसरा स्मॉल, चौथा स्मॉल. एवढा सोपा हा प्रश्नाकृतीचा प्रकार. याच्यामध्ये बघा पहिलंही कॅपिटल आहे, दुसरंही कॅपिटल लेटर आहे, हे येऊ शकत नाही. याच्यामध्ये बघा पहिलं कॅपिटल, दुसरं कॅपिटल, याच्यामध्ये तर ए बी सी डी सगळं कॅपिटल आहे. याच्यामध्ये तर ए आणि बी दोन कॅपिटल आहेत, म्हणजे हे पण पर्याय याच्यामध्ये जुळत नाही आपला. कारण आपल्यामध्ये पहिल्यामध्ये कॅपिटल, दुसरा स्मॉल, तिसरा स्मॉल, चौथा स्मॉल पाहिजे. आता पर्याय क्रमांक 3 कडे निरीक्षण करून बघा. पहिलं कॅपिटल, दुसरा स्मॉल, तिसरा स्मॉल, चौथा स्मॉल, म्हणजे हा पर्याय येऊ शकतो. चौथ्याकडे बघा पहिलं स्मॉल, दुसरं स्मॉल, तिसरं स्मॉल, चौथा स्मॉल, म्हणजे हाही पर्याय आपण येऊ शकत नाही. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. माफ करा, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. कारण पहिला जो काही ए आहे हा कॅपिटल लेटर आहे, बी हा स्मॉल लेटर आहे, सी हा स्मॉल आहे, डी पण स्मॉल आहे. म्हणजे पहिलं कॅपिटल, दुसरं स्मॉल, तिसरं स्मॉल, चौथं म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. चला तर विद्यार्थी मित्रांनो आता हा प्रश्न आपण पुसून टाकूया आणि याच्याऐवजी दुसरा प्रश्न घेऊया. आता तोही प्रश्न अशा प्रकारचा या चौकोनामध्ये आहे. चौकोनाचा प्रश्न असल्यामुळं हा चौकोन जो आहे ना तो आपण असा घेऊया. चौकोनाचा प्रश्न आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो कुठला जरी प्रश्न प्रकार आला तरी सुद्धा त्याचं उत्तर काढणं या प्रकारामध्ये अतिशय सोपं आहे. कारण फक्त निरीक्षण काही करायचं, निरीक्षण करायचं, वर्गीकरण करायचं, आकृतीचं आणि
सरळ उत्तर काढता येतं. प्रश्न क्रमांक पुढील घेऊया बालमित्रहो. प्रश्न क्रमांक 6वा घेऊया. बघूया काय त्या प्रकारामध्ये अशा प्रकारची आकृती आहे ती आकृती काढून घेऊया. आकृतीमध्ये बघा याच्यामध्ये एक वर्तुळ आहे. वर्तुळ आहे. वर्तुळामध्ये दोन अशी डोळे आहेत. वर्तुळामध्ये एक नाक आहे आणि असं एक तोंड आहे म्हणून आपण त्याला. आणि अशा प्रकारे दोन्ही बाजूला या ठिकाणी अशी एक आकृती आहे. एक आणि इकडच्या बाजूला अशी आकृती आहे ती काढून घेऊ. बघा हा आहे प्रश्न आकृतीचा प्रकार. त्याचा पर्याय बघूया. पर्याय क्रमांक 1 मध्ये अशा प्रकारचा आकृती आहे ती काढून घेऊया. गोलाकृती आहे. त्यामध्ये दोन असे डोळे आहेत. त्यामध्ये दोन डोळ्याच्या ऐवजी एकच डोळा आहे या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1 मध्ये डोळा आहे, नाक आहे, तोंड आहे आणि इकडच्या बाजूची एक आकृती आहे ती पहिला आपण काढून घेऊ. ओके, अशी आकृती आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. आता पर्याय क्रमांक 2 ची आकृती काढून घेऊया. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा असं एक वर्तुळ आहे. त्याला दोन डोळे आहेत. त्याला मध्ये असं एक नाक आहे, तोंड आहे आणि दोन्ही बाजूला अशा प्रकारचे त्याला कान आहे म्हणून आपण बोलतो. हे दोन कान आहे. बघा आता एक डोळा. आता बघा दोन कान आहेत. आकृती क्रमांक 3 कडे जाऊया. पर्याय क्रमांक 3 कडे. पर्याय क्रमांक 3 ची आकृती काढून घेऊया. डोळा आहे पण 3 मध्ये थोड्या पलीकडच्या बाजूला डोळा आहे. आपण अलीकडच्या बाजूला काढलाय. या ठिकाणी डोळा आहे. या ठिकाणी नाक आहे आणि या ठिकाणी असे दोन कान आहेत. इकडे एक कान आहे आकृतीला आणि इकडे एक कान आहे. आपल्याला दोन कान असतात ना तसे तिला पडायचं आकृती. आता पर्याय क्रमांक 4 ची आकृती काढून घेऊया. हिला पण असे दोन डोळे आहेत. आकृतीला दोन डोळे, आकृतीला एक नाक आहे आणि या आकृतीला अशा प्रकारचे दोन कान आहेत. इकडच्या बाजूला एक कान काढून घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाकृती तुमच्या समोर काढलेली आहे आणि पर्यायातल्या आकृत्या सुद्धा तुमच्या समोर काढलेल्या आहेत. काय बघा सोपं आहे. दोन कान, दोन डोळे, एक नाक, एक ओठ आहे समजा सांगतो आपण. ओठ, दोन डोळे, दोन कान, नाक आणि ओठ. दोन डोळे नाही, एकच डोळा आहे, एकच कान आहे म्हणजे आकृती येत नाही. या ठिकाणी बघा दोन डोळे, दोन कान आहे, नाक पण आहे, तोंड पण आहे म्हणजे ही आकृती येऊ शकते. या ठिकाणी बघा दोन डोळे नाही, एकच डोळा आहे, तोंड पण नाही म्हणजे ही आकृती येणारच नाही. या ठिकाणी बघा दोन कान, दोन डोळे, फक्त या ठिकाणी तोंड नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये मग पर्याय क्रमांक 4 येऊ शकत नाही म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा आपल्या या प्रश्नाचा योग्य उत्तर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 येईल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. तंतोतंत जुळणारा पर्याय. दोन कान, दोन डोळे, नाक. कधी कधी नाकाचं दिशा इकडच्या ऐवजी इकडे पण असते ना त्याच्यामध्ये. पण सगळ्या आकृत्यांमध्ये नाकाची दिशा एकच आहे. एक डोळा इकडं, दोन डोळे पाहिजे, दोन कान, नाक आणि तोंड पाहिजे, ओठ पाहिजे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तंतोतंत जुळणाऱ्या आकृतीचा हा जो पर्याय असेल तो असेल पर्याय क्रमांक 2. बालमित्रांनो आता
पुढील आकृती घेऊया. ज्या आकृतीमध्ये अशा प्रकारच्या चौकोनाची आकृती आहे. चौकोनामध्ये काढल्यामुळे आपण हा चौकोनाचा जो भाग आहे तो असा ठेवूया आणि पुढच्या प्रश्नाकृतीकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक निरीक्षण आणि व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं तर या आकृत्यांमध्ये तुम्हाला अतिशय सोपा प्रकार वाटेल. आता पुढची घेऊया आकृती मित्रांनो. या आकृतीमध्ये बघा, असं एक आहे. या आकृतीमध्ये परत असे दोन भाग केले. मग याचे परत असे दोन भाग केले आणि याचे परत असे इथं असं रेषा टाकलेली, बाण टाकलेले होते असं खालच्या दिशेने, आणि इथं असे दोन वर्तुळे एकमेकाला जोडले आणि दोन गोल. आता या ठिकाणी अशा प्रकारे इकडे परत अशा प्रकारची एक चिन्ह आहे म्हणून आपण त्याला. आता पहा, पर्याय क्रमांक 1, त्याचे दोन भाग केले. त्याला इकडे बाण लावलाय, त्याच्या इकडे अशा प्रकारचं चिन्ह आहे आणि इथं अशा प्रकारचे दोन वर्तुळ आहेत. आता पर्याय क्रमांक 2 कडे जाऊया. त्याच्यामध्ये सुद्धा असे दोन भाग केले, त्याच्यात सुद्धा असे दोन भाग केले. त्याच्यामध्ये परत इकडे एक बाण आहे आणि इकडे अशा प्रकारचं चिन्ह आहे आणि याला सुद्धा असे दोन वर्तुळ लावलेली आहेत. पर्याय क्रमांक 3 कडे जाऊया. 3 मध्ये आकृती बघा. अशी आकृती आहे. दोन वर्तुळ आहेत आणि वर्तुळाच्या वर असा एक बाण दाखवलेला या पद्धतीने. 4 कडे जाऊया. पर्याय 4 मध्ये असे दोन भाग आहेत. पुन्हा याचे दोन भाग केले. या ठिकाणी अशा प्रकारे पुन्हा या ठिकाणी खालच्या दिशेने जाणारा एक बाण टाकलाय. पुन्हा या ठिकाणी दोन अशी वर्तुळ आहेत आणि या ठिकाणी अशा प्रकारचे आकृती आहे, चिन्ह आहे, काही समजा आपल्याला. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही आपली पर्याय क्रमांक 4 ची आकृती आहे. ही पर्याय क्रमांक 3. हा पर्याय क्रमांक 2 चा आकृतीचा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 2 आणि हा पर्याय क्रमांक आहे 1. आणि ही आहे आपली प्रश्नाकृती. आता विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक निरीक्षण करा. आपल्या लक्षामध्ये येईल लगेच. बघा, असे दोन भाग केले. याच्यामध्ये दोन भाग आहेत, त्याच्यामध्ये दोन भाग आहेत, त्याच्यामध्ये नाही, त्याच्यामध्ये आहे. दोन अशी वर्तुळ आहेत. याच्यात दोन वर्तुळ, याच्यात दोन वर्तुळ, याच्यात दोन वर्तुळ, तिकडे दोन, तिकडे सगळीकडे दोन वर्तुळ. असं एक बाण आहे. इकडे पण एक बाण आहे, याच्यात एक बाण आहे, त्याच्यात बाण आहे, याच्यामध्ये नाही, त्याच्यामध्ये आहे. आता तंतोतंत जुळणारा पर्याय ओळखत असताना मग अशा प्रकारचे खालच्या दिशेने जाणारा बाण कुठे आहे? हा बाण तर इकडच्या साईडने चाललाय, हा इकडे चाललाय, तो आलाय खालच्या दिशेने. पर्याय क्रमांक 4 बरोबर. हे वर्तुळ कुठे आहेत? इकडच्या बाजूला आहेत. याच्यामध्ये याची दिशा बदललेली आहे. इथे खालच्या बाजूला आले, ते तर ते वरच्या बाजूला गेले आणि त्या आकृतीमध्ये म्हणतात अशा प्रकारचे दोन वर्तुळ आहेत. ही आकृती पण सेम टू सेम आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाकृतीची अचूक किंवा तंतोतंत जुळणारी आकृती असेल पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 ची आकृती ही या आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती ठरते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्न प्रकारामध्ये तंतोतंत जुळणाऱ्या पर्याय क्रमांक 4 उत्तर याचं आहे. आता परत एकदा अशी आकृती आहे दुसरी पण.
त्याच्यामुळे आपण काही फारसं त्याच्यामध्ये सगळं काही मोडणार नाही. थोडंच आपण जेवढं काही अनावश्यक आहे तेवढं त्या ठिकाणी आपण पुसून टाकूया. अशाच प्रकारची ती पण आकृती आहे. त्यामुळे अनावश्यक तेवढा भाग जो आहे ना तेवढाच आपण या आकृतीमधला पुसून टाकूया. हा भाग आहे त्याच्यामध्ये आकृतीमध्ये आणि हा पण नाहीये. हा सुद्धा थोडासा बदल झालेला आहे. हा आणि हा भाग पुसून टाकूया. पर्याय सुद्धा बघूया आपण काय. आता बघा याच आकृतीमध्ये घेऊया आपण. आधी प्रश्नाकृती घेऊया. ही रेषा अशी पूर्णपणे याचे दोन समान भाग केलेले आहेत. खालच्या दिशेने सुद्धा एक रेषा टाकलेली आहे इथपर्यंत आणि या मध्ये असे एक त्रिकोणाचं चिन्ह आहे. या ठिकाणी एक चौकोनाचं चिन्ह आहे आणि या ठिकाणी एक असं वर्तुळाचं चिन्ह आहे. त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ आहे. ही पण आकृती अशाच प्रकारची आहे. इथे सुद्धा दोन समान भाग आहेत. करून घेऊया आपण. पर्याय क्रमांक 1 मध्ये सुद्धा खालच्या दिशेने आणि या ठिकाणी वर्तुळ आहे. या ठिकाणी सुद्धा या आकृतीमध्ये चौकोन आहे आणि या ठिकाणी आकृतीमध्ये एक त्रिकोण आहे. पर्याय क्रमांक 2 कडे जाऊया. अशाच प्रकारची समान आकृती आहे खालच्या बाजूला. पर्याय क्रमांक 2 मध्ये इकडे बघा, इकडे एक वर्तुळ आहे, इकडे पहा चौकोन आहे आणि इकडच्या बाजूला या ठिकाणी त्रिकोण आहे. या आकृतीमध्ये सुद्धा आपण काढून घेऊया. अशा दोन समान भाग केलेले आहेत. खालच्या बाजूला एक पुन्हा एक रेषा या ठिकाणी टाकलेली आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी वरच्या बाजूला त्रिकोण आहे, उजव्या बाजूला या ठिकाणी त्रिकोणामध्ये वर्तुळ आहे आणि डाव्या बाजूला या ठिकाणी चौकोनाचं चिन्ह आहे. परत एकदा चौथ्या पर्यायाकडे जाऊया. चौथ्या पर्यायामध्ये पहा, वरच्या बाजूला या ठिकाणी त्रिकोण आहे, पुन्हा इकडे चौकोन आहे आणि डाव्या बाजूला आकृतीच्या या ठिकाणी वर्तुळ आहे. आता अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीमध्ये सुद्धा अशाच प्रकारची प्रश्नाकृती आहे की जी प्रश्नाकृती आपल्याला अशा प्रकारे 3 चिन्ह आहेत. कोणी आपण त्रिकोण आहे, वर्तुळ आहे, चौकोन आहे. आता बाकी बघा, आकृती ह्या सगळ्या सारख्याच आहेत. याचे 2 भाग केले, असे 2 भाग केले, खालच्या बाजूचे 2 भाग केले. या आकृतीमध्ये आहे, या आकृतीमध्ये आहे, या आकृतीमध्ये आहे. सगळ्या पर्यायामध्ये खालचे भाग आहेत. फक्त फरक काय असणार आहे? वर्तुळ, त्रिकोण आणि चौकोन आहे. की वर्तुळ कुठे आहे, त्रिकोण कुठे आहे, चौकोन कुठे आहे. वरच्या बाजूला वर्तुळ पाहिजे. बघा, वरच्या बाजूला वर्तुळ फक्त या आकृतीमध्ये आहे. इकडे त्रिकोण आहे, तिकडे त्रिकोण आहे, इकडे त्रिकोण आहे. म्हणजे आपल्याला अगदीच कळेल की बाबा नाही, हे दोन जे पर्याय आहे हे तंतोतंत असावे. कारण वरच्या बाजूला वरच्या त्रिकोणामध्ये वर्तुळ आहे, डाव्या बाजूच्या त्रिकोणामध्ये त्रिकोण आहे, इथं वर्तुळ आहे, इथं त्रिकोण आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्येच आहे. उजव्या बाजूच्या त्रिकोणामध्ये चौकोन आहे, इथं चौकोन आहे, इथं चौकोन आहे, इथं चौकोन आहे, तिकडे एक चौकोन आहे. परंतु बाकीचं काय नाही. मग इथं त्रिकोणाच्या ऐवजी इथं वर्तुळ आलंय, तिकडे पण वर्तुळ आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या आकृत्यांमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. आता अशा स्वरूपाची पुन्हा एक आकृती आहे, ती सुद्धा आपण काढून घेऊया. अशा चौकोनामध्येच आहे ती, तर ती काढून घेऊया. याच्यातला अनावश्यक भाग एकदा परत एकदा आपण पुसून टाकूया आणि याच्यामध्ये ती दुसरी एक आकृती पुढील प्रश्नाची घेऊया.
तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो नेमकं उजव्या बाजूला आहे का डाव्या बाजूला आहे का किती आहे वर्तुळ आहे का त्रिकोण आहे का संख्या आहे का स्मॉल आहे का कॅपिटल लेटर आहे का त्याच्यामध्ये काय आहे नेमकं याचं जर तुम्ही जर काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर मला वाटते हे प्रश्न अतिशय सोप्या प्रकारचे येतात आणि सगळ्याच विद्यार्थ्यांना या प्रकारामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतात। एकही विद्यार्थी असा नाही की ज्याला या प्रकारामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळणार नाही, कारण खूप सोपा प्रकार असतो हा, म्हणून या प्रकारामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळण्याचं शक्यता जास्त आहे। आता पुढच्या आकृती काढून घेऊया। बघा अशी आकृती आहे। आता या ठिकाणी मात्र असा एक त्रिकोण आहे, परत इकडे एक त्रिकोण आहे आणि इथे एक असं वर्तुळ आहे। इकडे पण असा छोटासा एक त्रिकोण आहे, पुन्हा एक मोठा त्रिकोण आहे असा त्याच्यानंतरचा, आणि इथे एक असं वर्तुळ आहे। याही बाजूला असंच आहे आकृती, इथे एक असं वर्तुळ आहे। याही बाजूला अशी आकृती आहे, इथे एक असं वर्तुळ आहे। आता पर्यायाकडे जाऊया। पर्याय क्रमांक 1 मध्ये सुद्धा या ठिकाणी वर्तुळ आहे, या ठिकाणी वर्तुळ आहे, या ठिकाणी वर्तुळ आहे। पर्याय क्रमांक 2 कडे जाऊया। ती सुद्धा आकृती अशीच आहे। इकडच्या बाजूला सुद्धा अशी आकृती आहे, इथे एक वर्तुळ आहे, इकडच्या बाजूला सुद्धा अशी आकृती आहे आणि इकडे एक वर्तुळ आहे, पुन्हा खालच्या बाजूला सुद्धा अशी आकृती आहे। ठीक, पर्याय क्रमांक पुढील पर्यायाकडे जाऊया। पर्याय क्रमांक पुढचा आहे 3। 3च्या आकृतीमध्ये बघा अशीच आकृती आहे, दोन्ही बाजूने अशीच आहे, याही बाजूने अशीच आहे, खालच्या बाजूने सुद्धा अशीच आकृती आहे। आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये पहा 2 वर्तुळ आहेत वरच्या आणि खालच्या दिशेने। पर्याय क्रमांक 4 कडे जाऊया। पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा अशी आकृती आहे, एकाच्या साईडने सुद्धा अशी आकृती आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण अशाच प्रकारची आकृती काढून घेतलेली आहे। हा बघा पर्याय प्रश्न आकृतीचा, हा पर्याय क्रमांक 1, हा पर्याय क्रमांक 2। निरीक्षण करा, म्हणजे चटकन आपल्या लक्षामध्ये यायला हवं की या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं आणि काय येऊ शकतं, काय आणि का हे दोन्ही प्रश्न आपल्याला लगेच लक्षामध्ये येतात। या प्रश्नाचं उत्तर हे आणि का। बघा खूप सोपं आहे, सगळीकडे सारखंच आहे। ही आकृती बघा, ही बघा, ही बघा, ही बघा, सगळीकडे सारखीच आहे, फक्त फरक जो आहे ना तो आहे इथलं वर्तुळाचा। 1 2 3 4 वर्तुळ हा प्रश्न आकृती बघा, या पर्यायामध्ये आहे 4 वर्तुळ, 1 2 3 4 वर्तुळ, यामध्ये 2च वर्तुळ आहेत, यामध्ये 2च आहे 2 बाजूला, त्यामध्ये तर वर्तुळच नाही, म्हणजे तंतोतंत जुळणारा आकृतीचा पर्याय जो आहे ना तो एकच असला पाहिजे, कारण दुसरी आकृती अशी नाही। कारण 4 वर्तुळ बाकी सगळ्या आकृती सारखीच आहे, पण 4 वर्तुळ मात्र फक्त याच आकृतीमध्ये, म्हणजे ही जी आकृती असेल ही आकृती या तंतोतंत जुळणाऱ्या पर्यायामधली योग्य उत्तराची आकृती आहे।
म्हणजे या प्रश्नाकृतीचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 ची आकृती बघा, निरीक्षण करा. लगेच लक्षामध्ये येतं आपल्याला या ठिकाणी 4 वर्तुळ आहेत, या ठिकाणी 4 आहे, इकडे 2 आहे, तिकडे 2 आहे, तिकडे वर्तुळच नाही. म्हणजे ही आकृतीचं उत्तर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्न प्रकारामध्ये असे वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला सहजपणे काढता येतं. आता विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील प्रश्न घेऊया. त्या प्रश्नामध्ये असे वर्तुळ हे चौकोन असल्यामुळे आता आपण हे चौकोनाचे जे चिन्ह आकृती जे आहेत ते आपण या ठिकाणी पुसून टाकूया आणि काही प्रश्न आपण अजून एक दोन घेऊया. म्हणजे आपल्या नजरेखालून अशा प्रकारचे प्रश्न जातील की जे प्रश्न परीक्षेला आल्यानंतर आपला सहजपणे उत्तर आपण त्याचं काढू शकू. आता बघा पुढची जी आकृती आहे ती घेऊया आपण. प्रश्न पुढचा. आता यामध्ये बघा पर्याय प्रश्नाकृती आधी घेऊया. प्रश्नाकृतीमध्ये बघा असे एक वर्तुळ आहे. वर्तुळाचे असे समान भाग केले, पुन्हा असे भाग केले आणि त्यामध्ये बघा इकडे वर्तुळ आहे, परत इकडच्या बाजूला या ठिकाणी त्रिकोण आहे आणि इकडच्या बाजूला एक अधिक चिन्ह आहे, अधिक प्लस असं म्हणते. पर्याय क्रमांक 1 कडे जाऊया. अशा प्रकारचं वर्तुळ आहे. त्या वर्तुळाचे असे समान भाग केले, पुन्हा त्याचे समान भाग केले. पर्याय क्रमांक 1 मध्ये पहा इकडच्या बाजूला एक वर्तुळ आहे, इकडच्या बाजूला एक प्लसचं अधिकचं चिन्ह आहे आणि इकडच्या बाजूला एक त्रिकोणाचं चिन्ह आहे. पर्याय 2 कडे जाऊया. पुन्हा पर्याय 2 मध्ये पहा अशा प्रकारचे वर्तुळ आहे. त्या वर्तुळाचे परत असे समान भाग केले, पुन्हा समान भाग केले आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये पहा इकडे वर्तुळ आहे, त्यानंतर इकडच्या बाजूला या ठिकाणी त्रिकोणाचं चिन्ह आहे, या ठिकाणी अधिकचं चिन्ह आहे. पर्याय क्रमांक 3 कडे जाऊया. 3 मध्ये सुद्धा अशाच प्रकारचं एक वर्तुळ आहे. त्या वर्तुळाचे पुन्हा असे समान भाग केले, अजून समान भाग केले. त्यामध्ये बघा इकडे वर्तुळाचं चिन्ह आहे, इकडे बघा त्रिकोणाचं चिन्ह आहे, इकडे बघा अधिकचं चिन्ह. पुन्हा पर्याय क्रमांक 4 कडे जाऊया. 4 मध्ये बघा वर्तुळाचे पुन्हा समान भाग आहे. यामध्ये पहा वरच्या बाजूला या त्रिकोणामध्ये एक वर्तुळ आहे, खालच्या बाजूला या ठिकाणी अधिकचं चिन्ह आहे आणि या इकडच्या त्रिकोणामध्ये पुन्हा एक अजून त्रिकोण आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो या आकृतीमध्ये आपल्या लक्षामध्ये येईल की प्रश्नाकृतीमध्ये वर्तुळ आहे 1 2 3 4 5 6 7 8 पाकळ्या आहेत वर्तुळाच्या. याच्यातही आहे, याच्यातही आहे, सगळीकडेच आहे. मग चिन्ह आहेत, काही वर्तुळ आहे, अधिकचं चिन्ह आहे, त्रिकोण आहे, वर्तुळ आहे, अधिक आहे, त्रिकोण आहे, वर्तुळ आहे, अधिक आहे, सगळीकडे आहेत. पण निरीक्षण केल्यावर आपल्या लक्षामध्ये येईल की वर्तुळ जे आहे या वर्तुळातल्या या पाकळीमध्ये आहे. बघा या पाकळीमध्ये या बघा याच्यामध्ये आहे, मात्र याच्यातलं आहे, याच्यात आहे, त्याच्यातही आहे. 3 मध्ये वर्तुळ आहे बघा याच पाकळीमध्ये. ही आकृती समजा आता हा जो पर्याय आहे ना, हा समजा आकृतीचा पर्याय आपला बाद झाला याच्यामध्ये, कारण हा वर्तुळाचा पर्याय ना तो या पाकळीमध्ये याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये नाही. तीन आता सारखे पर्याय राहिले उरले बाकी. आता अधिक बघा इकडे अधिक या खालच्या बाजूला आहे, अधिक इथं आहे, इथं अधिक आहे. हा पर्याय संपला आहे.
त्याने तर त्रिकोण आहे, पण अजून दोन पर्याय राहिले. म्हणजे याच्यामध्ये आहे आधी तिकडच्या बाजूला, त्याच्यामध्ये आहे अजून दोन पर्याय उरले, हे दोन बाद झाले. पुन्हा मग त्रिकोण बघाय. त्रिकोण कुठे? या पाकळीमध्ये आहे वर्तुळाच्या. आता ह्या तर प्रश्न बालच झालाय. आता याच्यामध्ये बघा त्रिकोण याच पाकळीमध्ये, म्हणजे हे उत्तर येऊ शकतात. आणि या पाकळीमध्ये इथं नाही, ते खालच्या बाजूला गेले, म्हणजे हा पर्याय बाद झाला. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तंतोतंत जुळणारा पर्याय. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या आकृत्यामध्ये तंतोतंत जुळणारी जी आकृती आहे ती आहे पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ह्या आकृत्या आहेत. आता अजून एक दोन उदाहरण दाखल घेऊया आकृत्या आपण. आता पुढच्या आकृतीकडे जाऊया आपण. पुढचा एक दोन प्रकार घेऊया आणि मग आपण थांबूया या प्रकारावर, कारण खूप सोप्या पद्धतीने हा प्रकार आपल्याला आकलनामध्ये किंवा निरीक्षणानुसार आपल्याला त्याचं सहजपणे उत्तर काढता येते. त्यामुळं आपल्याला या प्रश्न प्रकारात जे काही प्रश्न असतील ते अतिशय सोप्या पद्धतीने विचारले जातात. आता पुढची आकृती घेऊया. बघा, या ठिकाणी एक असे एक कुंडी म्हणू आपण, गमला कुंडी. त्याच्यामध्ये अशा प्रकारचे एक फूल आहे. ठीक आहे. आणि फुलामध्ये असा त्रिकोण आहे. पर्यायाकडे जाऊया. पर्यायामध्ये सुद्धा अशा प्रकारची एक कुंडी आहे, फूल आहे. या फुलामध्ये एक चौकोन आहे. पर्याय क्रमांक 2 कडे जाऊया. या ठिकाणी अशा प्रकारची कुंडी आहे, त्याच्यामध्ये फूल आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये पर्याय क्रमांक 2 मध्ये फुलामध्ये एक त्रिकोण आहे. पर्याय क्रमांक 3 कडे जाऊया. कुंडी आहे, वर्तुळ आहे, फूल आहे, फुलामध्ये एक वर्तुळ आहे. पर्याय क्रमांक 4 कडे जाऊया. एक कुंडी आहे आणि इकडे एक वर्तुळ आहे. वर्तुळ म्हणजे फूल आहे, पाकळी आहे आणि पाकळीच्या मध्ये असं गुणाकाराचं चिन्ह आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्न कृतीमध्ये बघा सरळ सरळ एक कुंडी आहे, सगळीकडे कुंडी आहे, एक एक फूल आहे, सगळीकडे एक एक फूल आहे. पण त्या फुलामध्ये काय त्रिकोण आहे इथं, हा त्यातला बदल आहे. निरीक्षण करायचा, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या फुलामध्ये त्रिकोण आहे, या फुलामध्ये चौकोन आहे, या फुलामध्ये त्रिकोण आहे, या फुलामध्ये वर्तुळ आहे, या फुलामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. म्हणजे एकच असा पर्याय की ज्या फुलामध्ये त्रिकोण आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. कारण कुंडी आहे, फूल आहे, फुलामध्ये त्रिकोण आहे. इथे बघा चौकोन आहे, तिकडे वर्तुळ आहे, तिकडे गुणाकाराचं चिन्ह आहे, म्हणजे येऊ शकणार नाही. तंतोतंत जुळणार आकृतीचा पर्याय. म्हणजे या प्रश्नाची तंतोतंत जुळणाऱ्या आकृतीचा पर्याय असेल पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 ची आकृती ही तंतोतंत जुळणारी आकृती आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न घेऊया आपण. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपे प्रश्न असतात, फक्त आपण योग्य निरीक्षण करायला शिकलो पाहिजे. आणि निरीक्षण केलं की निरीक्षणातून माणूस खूप मोठं शिकत असतो.
निरीक्षणातूनच तुम्ही जर जाता जाता रस्त्याने चालता चालता किंवा कुठेतरी बाहेर बाजारामध्ये दुकानावर कुठेतरी गेले आणि तुम्ही जर प्रत्येक गोष्टीचं काळजीपूर्वक निरीक्षण करून काही वाचण्याची सवय ठेवली तर रस्त्यानं जाणारा येणारे बोर्ड सुद्धा आपल्याला खूप काही शिकून जातात. प्रश्नाकृती उत्तराकृती निरीक्षण करायला शिकवतात आपल्याला. आता पुढचा प्रश्न घेऊया. बघा या ठिकाणी प्रश्नाकृती आधी काढतो. प्रश्नाकृती बघा अशा प्रकारची एक बॅट आहे. पुढचा पर्याय बघू. बॅट त्रिकोण वर्तुळ आणि चौक. पर्याय क्रमांक 3 पहा. मध्ये चौकोन वर्तुळ आणि त्रिकोण. पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा वर्तुळ त्रिकोण आणि चौक. आता बघा या विद्यार्थी मित्रांनो या आकृतीचं तुम्ही निरीक्षण केलं तर आपल्या लक्षामध्ये येते की या आकृतीमध्ये अशा प्रकारची एक बॅट आहे सगळीकडे. त्या आकृतीमध्ये त्रिकोण आहे चौकोन आहे आणि वर्तुळ आहे. आता चिन्ह सगळीकडेच आहे. बॅट सगळीकडेच आहे. बॅटीमध्ये त्रिकोण आहे वर्तुळ आहे चौकोन आहे सगळीकडेच याच्यामध्ये 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 याच्यामध्ये. पण आता बघा इथं त्रिकोण आहे वरच्या बाजूला इथं त्रिकोण आहे वरच्या बाजूला इथं त्रिकोण आहे वरच्या बाजूला. या दोन आकृत्यामध्ये नाही म्हणजे या दोन आकृत्या बाद झाल्या कारण वरच्या बाजूला या ठिकाणी त्रिकोण नाही पण दोन मध्ये आहे. मग आता इथं वर्तुळ आहे इथं वर्तुळ आहे मध्ये भागात इथे वर्तुळ आहे इथे म्हणजे ह्या दोन्ही आकृत्या आहेत सध्या स्पर्धेमध्ये. काय आहे उत्तर? खालच्या बाजूला चौकोन आहे चौकोन आहे चौकोन आहे म्हणजे ह्या दोन्ही आकृत्यामध्ये आहे. आता त्रिकोण आहे वर्तुळ आहे चौकोन आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये आता कसं करायचं? पण विद्यार्थी मित्रांनो या बॅटीची दिशा सारखी आहे पण या बॅटीची दिशा बदललेली आहे. म्हणजे
चिन्ह सारखेच आहे, क्रमही सारखाच आहे, पण बॅटची जर आपण दिशा विचारात घेतली तर ही दिशा आहे, ही दिशा आहे सारखी, ही दिशा वेगळी आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाकृतीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या आकृत्या, त्याचं निरीक्षण करून, आकलन करून आपण हा प्रश्न अतिशय चांगल्या प्रकारे सहज सोडवू शकतो आणि या प्रश्नाच्या प्रकारांमध्ये आपल्याला अतिशय पैकीच्या पैकीच गुण मिळवून देणार आहोत. फारशी मेहनत न करता फक्त निरीक्षण. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्व मित्रमैत्रिणींचे मनपूर्वक धन्यवाद. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा. जर काही अवघड वाटलं, कठीण वाटलं तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि अधिकाधिक व्हिडिओ पहा, सराव करा. घरीच राहा, सुरक्षित राहा अजून काही दिवस फक्त. सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.